तर विधान परिषदेच्या संदर्भात उद्धव ठाकरेंना फोन केला होता, मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही असं नाना पटोलेंनी म्हटलं। ठाकरे गटाकडून विधान परिषदेच्या 4ही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। ठाकरे गटाने परस्पर उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे। दरम्यान चर्चा केल्यानंतर मार्ग निघू शकतो अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे। आज नाहीतर उद्या आम्ही बसून या जागांचं जो काही वाद निर्माण झालेला आहे तो वाद संपुष्टात येईल असा माझा विश्वास आहे। नाना भाऊ, तुम्ही जे मागणी केली आहे त्या मागणी प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे होता, परंतु अशा प्रकारचा निर्णय घेताना पाहायला मिळत नाही। याचा अर्थ त्यांची भूमिका ही ताकद आहे की त्यांना माघार घ्यायची। बघू आता त्यांची काय भूमिका आहे ती अजून स्पष्ट आहे। आज अजून आमचा जो वेळ आहे, उद्या अजून आमचा जो 3 वाजेपर्यंतचा वेळ आहे ती तेव्हापर्यंत कळेल। फोनवर तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी संपर्कात नाही आले। नाही, मी स्वतः सकाळी त्यांच्या मातोश्रीवर फोन लावलेला होता पण अजूनपर्यंत संपर्क झालेला नाही। शिवसेनेनं या 4ही मतदारसंघात नोंदणी मोठ्या प्रमाणावर केलेली आहे। शिवसेनेची एक संघटनात्मक ताकद आहे। मागच्या सुद्धा शिवसेना लढलेली होती आणि म्हणून 4ही ठिकाणी शिवसेनेने उमेदवार उभे केलेले आहेत। परंतु या संदर्भात निश्चित बोलणी होऊ शकते, सामंजस्याने हा सगळा विषय मार्गी लागू शकतो असं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो।